हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज वेगळा असा पराठा आपण करणार आहोत. तो पराठा कोणता आहे? फ्लॉवरचा पराठा. तर त्यासाठी आपण पाणी एका भांड्यामध्ये उकळायला ठेवलेलं आहे आणि हे बघा फ्लॉवर हा छान धुवून स्वच्छ घेतलेला आहे. आता तो फ्लॉवर ह्या उकळत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. आता त्या उकळत्या पाण्यामध्ये एक 2 ते 3 मिनटं ठेवायचं आहे. त्यामध्ये नमक टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायचं आहे. व्यवस्थित अशी उकळी आली की 1-2च मिनटं ठेवायचं आहे. हे बघा उकळी आलेली आहे. आता बंद करायचं आणि थंड व्हायला ठेवायचं. आता हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे सगळे काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थितरित्या थंड होऊन द्यायचं आहे. हे पूर्ण थंड झालं पाहिजे. आता काय करायचं, अद्रक जे किसायची किसणी असते त्या किसणीने आपण ही फुलं सगळी व्यवस्थित अशी किसून घ्यायची आहेत. हे बघा अशा पद्धतीने हे किसून घ्यायचे आहे. मोठ्या किसणीने किसायचे नाही, कारण ते परत आपण जेव्हा पराठे करतो तो फाटला जातो. आणि हे बघा आता हे किसलेलं आहे. आता ह्याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. जितकं जमेल तितकं पाणी आपण सगळं काढून घ्या, म्हणजे कसं पराठा जास्त फुटत नाही. अशा पद्धतीने चांगलं पिळून पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. हे पाणी टाकून द्यायचं नाही, हे आपण कशाला तरी वापरू. आता पीठ मळायचं तर पिठाला वापरून घेऊ. आता हे बघा हे अशा पद्धतीने हे पिळून घेतलेलं आहे. आता बघा धने पावडर आहे, ही मिरी पावडर आहे, हळद पावडर, नमक आणि चाट मसाला आणि कोणताही आपला मसाला घेतलेला आहे, गरम मसाला आणि अद्रक आणि ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आधी पहिलं पीठ मळून घेऊया. हे बघा हे पीठ आहे गव्हाचं आणि त्यामध्ये बेसन पीठ 2 चमचे टाकलेलं आहे. त्यावर आता हे आपण जे पाणी काढून ठेवलेलं होतं ना ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे बघा सगळं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं नमक टाकायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मिक्स करायला आपल्याला पिठाचा गोळा करायला जितकं पाणी आपण लागेल तेवढं घ्यायचं. जसं आपण पिठाची चपातीची कणिक मळतो त्याच पद्धतीने हे कणिक मळून घ्यायची आहे. हे बघा झालेली आहे मळूनही. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, तो 4 भागात कट करून घेतलेला आहे आणि एक 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आपण फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. हे बारीक फिरवून घ्यायचं आहे छान पद्धतीने, कारण पराठा फुटू शकतो म्हणून जाड वाटायचं नाही, बारीकच वाटायचं आहे. हे बघा आणि जर तुम्हाला कांद्याचं सुद्धा पाणी काढायचं असेल तर कांद्याचं सुद्धा तुम्ही पाणी काढू शकता, मी काढलेलं नाही. आता हे बघा हे याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा पण आणि कोथिंबीर, अद्रक आणि चवीनुसार नमक, मिरी पावडर टाकलेली आहे. हे सगळं पाव चमचा आहे. हळद पावडर आहे पाव चमचा. आता ही अर्धा चमचा चाट मसाला आहे, गरम मसाला आहे अर्धा चमचा आणि धने पावडर आहे अर्धा चमचा. आता हे हाताने मिक्स करायचं नाही आणि किंवा गच्च असं मिक्स करायचं नाही, असं सैलसर असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा पीठ जरा सॉफ्ट करून छान पद्धतीने घ्यायचं आणि त्याचा एक गोळा काढायचा आहे. आता तो छान प्रकारे गोल करून घेऊयात आपण. हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थितरित्या गोल करायचा आहे. आता सुक्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला सारण भरायचं आहे इतकं हे लाटून घ्यायचं आहे. सारण भरण्याकरता फक्त लाटून घ्यायचं आहे. हे बघा आता हे बरोबर झालेलं हातावर घ्यायचं आहे आणि हे सारण जे आपण केलेलं आहे ते याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. साधारणतः 2 चमचे घ्यायचं आहे आणि आता आपण हे चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि जसं आपण मोदक करतो त्याला पाळ्या करतो त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. जसं मोदकाच्या पद्धतीचंच करायचं आहे. हे बघा आणि असं जुळवून घ्यायचं आहे. छान जुळवलं की असं गोलगोल गोलगोल करत यायचं आणि तेच हे वरचं टोक आहे ना असं खाली दुमडायचं, प्रेस करायचं आणि दोन्ही हाताने दाबून घ्यायचं आहे. आणि आता सुक्या पिठामध्ये घोळायचं आहे आणि छान प्रकारे
पराठा लाटून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. जर आपल्याला चिकटल्यासारखं वाटते तर थोडं पीठ लावून घ्यायचं आहे. खूप चवीला तर इतका बाकीच्या पराठ्यांपेक्षा हा फ्लॉवरचा पराठा एकदम मस्त लागतो. एकदा नक्की करून बघा तुम्ही. हे बघा, थोडं पीठ लावायचं आणि हा गोल 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 आपोआप फिरला जातो. हे बघा किती इझिली जाते लाटण्यासाठी. आता हे बघा झालेली आहे ही. आता तवा गरम करायला पहिलाच ठेवला होता. आता थोडंसं तूप सोडायचं आहे आणि आता हा पराठा आपला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा, आणि छान साईडून तूप सोडायचं आणि मस्तपैकी उलटं पालटं करून असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा किती छान दिसतो. जितका छान दिसतो तितका चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. खरंच नक्की करण्यासारखा, म्हणजे खाण्यासारखा आणि करण्यासारखा, पण करायला पण सोपं आहे. खूप छान आहे. हे बघा, आता सगळीकडून तूपही लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण एका जाळीवर अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आणि आता अजून एक दुसरा दाखवते करून. हे बघा, आता दुसराही आहे बघा, असंच केलेला आहे. हे बघा किती छान दिसतो आहे. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या आपण भेटू दुपारी ठीक 3 वाजता. तोवर धन्यवाद.